हाँ। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद सर्व साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सद्गुरुनाथ माझी आई, दाखवी आपले कोमल पायी, श्रीपाद बाबा माझी आई, दाखवी आपले कोमल पायी, रामदास बाबा माझी माय, दाखवी आपले कोमल पाय, अमृते दादा माझी माय, दाखवी आपले कोमल पाय, सद्गुरुनाथ महाराज की जय। तर सद्गुरु श्रीपाद बाबा, सद्गुरु रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा आणि यांच्या कृपा आशीर्वादाने लॉकडाऊनच्या माध्यमातून हे फेसबुक लाईव्ह प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला दिली, हे मी माझं परम भाग्य समजते। आणि आमचे गुरुवैरी जगदीश बाबा असतील, मुखी बाबा असतील, मसुदेव बाबा असतील, नवनाथ बाबा असतील, मेजर ताई असतील, आप्पा असतील, हलदैवडीचे आपले आबा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या पामराला दोन शब्द बोलण्याची संधी दिली, हे मी माझं परम भाग्य समजते। आणि ते तुमच्या देववृंदांच्या सेवेसाठी मज हृदय सद्गुरू घेतलेली होय, मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरूप विवेकारू, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। तर आपण जन्माला आलो कशासाठी आणि करायचंय काय, जायचंय कुठे, ह्यासाठी परमार्थ करायचा। परमार्थ म्हणजे काय, जीवाचं शिवात परिवर्तन करायचं। आणि या पृथ्वीला 84 लक्ष योनी निर्माण झाली, पण मनुष्य योनी ही अशी उभी निर्माण केली, ज्या जन्मातच येऊन गुरु करता येतो आणि परमार्थ हा साधता येतो। मग काय करायचंय आपल्याला, पहिल्यांदा आपण जन्माला आपल्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलं, कुणाला कधी कोट जन्मीची पुण्य सामग्री असेल तरच गुरु पण भेटतील, आणि तसं गुरु आपल्या आयुष्यात आले तर अमृतदादासारखे गुरु आपल्याला भेटले, आणि त्यांनी त्यांच्या टाचा जिजवली, आपली उंबरे जिजवली, एका माणसाच्या घराला किती हेलपाटे घातले त्यांनी। का बाबा, येतो हिताचा कळवळ आणि जीव तुटे तिळतिळा, अशी ही संतांची जात असते। म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण जायचं। त्यांनी आपल्याला काय केलं, त्यांनी वेगळं काहीच केलं नाही, फक्त आपलं जीवाचं शिवात परिवर्तन केलं, आणि आपल्याला मी देह ही भ्रांती झालेली होती ती त्यांनी घालवली। बाबा तुम्ही विश्वभर आहे, तुम्हीच देव आहे, असं दादांनी पुन्हा पुन्हा सांगितलं। कितीतरी दिवस आपल्याला सुद्धा पटलं नव्हतं, त्यांनी नाम दिलं आणि त्या नामावर आरूढ राहायला सांगितलं। मग जसं जसं नाम मोरल तसं आपल्याला आपणच देव आहे आणि देव सगळ्या विश्वात भरलाय, ह्या गोष्टीचा अनुभव हळूहळू यायला लागला। म्हणून संतांनी जे शब्द सांगितलेले त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवायचा, आणि मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती, तेनेची पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही। त्यांनी जे सांगितलेले रीत त्यांनी आपल्याला रीत घालून दिली, आणि आज बघायला गेलं तर सगळ्या गोष्टीची रीत आहे। जसे दुधात आहे लोणी तैसा देहात चक्रपाणी, जसे उसात साखर तैसा देहात ईश्वर। मग उसात जर साखर आहे म्हणलं तर त्याच्यासाठी नुसती साखर दाखवा म्हणलं तर दाखवता येईल का, त्यासाठी शेतकऱ्याकडे जावं लागेल। तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्या जर हृदयात देव आहे ही जर प्रगट करायचं, ही जर गोष्ट अनुभवायची असेल तर कुण्यातरी खऱ्या संतांना शरण जायला पाहिजे। आणि आपण खरंच भाग्याचं म्हणून आपल्याला दादांसारखे गुरु लाभले, आणि त्यांनी पुन्हा पुन्हा येऊन या नामाची अनुभूती आणून दिली। मग एवढ्याशा एक कण ज्वारीत किती काय काय दडलेलं आहे, ती कसं आपल्याला शेतकऱ्याला विचारल्यानंतरच कळतं, बाबा एका ज्वारीत 5 फुटाचं एक दसकट आहे, मुठभर ज्वारी आणि वंजळभर भुसा आहे। तसं
आपल्यात सुद्धा देव आहे. रामसी राम असता ठाऊ, का शरण जाता वशिष्ठ. प्रभू रामचंद्र देव होते, देव म्हणून अवताराला आले होते, तरी सुद्धा त्यांना गुरु करावा लागला. प्रत्येकाच्या जीवनात गुरु किती महत्वाची गोष्ट आहे सांगा. जीवनाचं सार्थकच होऊ शकत नाही. जसं जन्माला यायचं आणि तसंच मरून जायचं. मग शेळीच्या गळ्याला कसं लागलेलं गलूल असतं, त्याचा काहीच उपयोग नसतो. अगा माझी या भक्तीविन जळोते जी आले पण, पृथ्वीवर पाषाण नसती काय. पृथ्वीवर दगड ही नाही का. मग तसं जीवन जगायचं, जगणं आपलं होईल. मग गुरु जर नाही भेटला तर जीवनात मार्गदर्शक हा इतका महत्वाचा असतो की हळूहळू हळूहळू माणसाला सगळं कळायला लागतं. म्हणून आपल्याला तसा मार्गदर्शक भेटला आणि संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडले. त्यांनी वेगळं काहीच केलं नाही. आपल्यातला देव आहे ते आपल्याला फक्त दाखवून दिला. आणि त्यांनी तुम्हीच देव आहे, तुम्हीच देवा. माणसाला गाढवा म्हणलं तर गप बसतंय, कुत्र्या म्हणलं तरी सुद्धा त्याला ती बरं वाटतंय. पण तुम्ही देव आहे म्हणल्याला ही गोष्ट डोक्याला लागत नाही, लवकर खरं वाटत नाही. पण दादाने आज अनुभूती आणून दिली. सगळ्या विश्वात देव भरलाय. मी नसे ऐसा करून उठावा, परी प्राणियाचे दैव कैसे, जे न देखती माते. ते आपल्याच आतला देव आहे ना. मग म्हणून 18व्या अध्यायात सांगितलं, तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा, येर विश्व बरे आदरा मूर्ख जायचा. 18व्या अध्यायात 24 नंबरचा श्लोक वरी. त्यांनी काय सांगितलं, आपल्या आत देव आहे, पण आपण कुठं हुडकतो या बाहेर. ही अनुभवासाठी सांगितलं. आणि व्यवहारात बघायचं झालं तर आपल्या आईबाप घरात असले आणि आपण सगळ्या जगात वाहवा करत असेल, नाही तिथं पंक्ती घालवत असेल आणि आपले आईबाप जर उपासपोटी असतील तर काय उपयोग आहे सांगा. म्हणून साधू संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी कसं लिहून ठेवलंय बघा. प्रत्येक गोष्ट अशी अनुभवाला आणून दिली, हळूहळू हळूहळू त्याचा. म्हणून आपल्यात शोधीसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी. सगळं आपल्यात आहे, पण आपण बाहेर हुडकायला लागलो. बाहेर हुडकून जाऊन ते जावे, पण विवेक असावे. जावा, तुम्हाला काय तीर्थाला जाऊ नका असं त्यांनी म्हणजे हीच केलेलं नाही. आता ह्या पृथ्वी दलावर एवढी साधू संतांनी सगळं फिरून बघितले आणि मगच त्यांनी. पण आपल्या डोळ्याला या नाशिवंताला बघायचं असते ना आवड, त्यामुळे आपण जातो. जाऊन ते जावे पण विवेक असे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते तुमचे सद्गुरु पाय दोन्ही. तिथं देव नाहीत गा. दगडात देव आहे पण देव दगड नाही. एवढी गोष्ट लक्षात आली ना. देव जळी स्थळी काष्टी पाशानी असा भरून उरलाय. तया विनरिता ठाव कोठे, कुठंच नाही त्याच्याशिवाय. देव सगळ्या मुंगीपासून ती ब्रह्मदेवापर्यंत सगळं भरलाय देव. पण अनुभव कधी येतो, गुरु केल्यानंतर. आणि गुरु कृपा ज्या वेळेला होती त्यावेळेसच आपल्याला बाबा थोडं थोडं म्हणजे त्यांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावं लागते. मग असं किती तर जणांना माळा घातल्या पण त्यांनी त्यात ही झाली नाही, ती आरूढ राहिली नाही. ती ब्रह्मनाम श्रद्धा सांडून की जुज धंदा तो शिनू निसता. ब्रह्मनामाला जर सोडून तुम्ही बाकीचे धंदे करत असला तर काय उपयोग होणार आहे त्याचा. एकाच नामावर विश्वास. आपण लग्न केल्यानंतर एका नवऱ्यावरच आरोप राहतो. एक मंगळसूत्र घातलं तर आयुष्यभर सांभाळायची त्याची वारी. म्हणून एक नाम घेतल्यानंतर एकच धरावा चित्ती आणि राही रकुमाईचा पती. मग त्याच्याशिवाय दुसरं कुठलंच आपल्याला सुचलं नाही पाहिजे. जोपर्यंत आपल्याला गुरु मिळत नव्हता तोपर्यंत आपण बाकीचे देव केले, करू नका असं त्यांचं म्हणणं नव्हतं. पण आता जो वरी अर्जुना तो बोध भेटे ना मनात, तव वरी साधना बजायला लागली. जोपर्यंत देव कुठाही कळलं नव्हतं त्यापर्यंत आपण ह्या गोष्टी करत बसलो. पण आता एकदा आपला ते एक देव करून घ्यावा आणि त्याने विना जीवा सुख नाही. येरती माईके दुःखाची जणती नाही आधी आणती अवसानी, अविनाशी करी आपुली आयसे मना लावे पिसे गोविंदाचे. मग गोविंद गोविंद मना लागली या छंद. प्रत्येक गोष्टीचा छंद ध्यास घ्यावा लागतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच बनून राहायला पाहिजे भगवंत. आपल्या आत आहेच, पण आपण तेवढं पोचत नाही त्याच्यावर. आपल्याला वाटतंय हाय का नाही, ही गोष्ट होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही. ज्यांनी अनुभव घेतला, आमचे मार्गदर्शक तसे आहेत. जाधवतांचं नेहमी आम्ही अनुकरण करतो. त्यांनी प्रत्येक गोष्ट अनुभवानं बोलते त्या. त्यांच्या याच्याखालीच आपण साधू संतांचं. म्हणून दादा म्हणतात मला विसरा पण त्यांना आम्हाला विसरू नका, आपणला विसरू नका. आपण या लोकांनी एवढी मदत केली आणि एवढे सहकार्य केल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकल्या. दादा सुद्धा म्हणतात नेहमी काय फक्त बोलत राहायचं, करत राहायचं, तुम्ही ह्या माणसांच्या संगतीत राहायचं. आपण राशीला राहिलो ना मग फलपटात जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी आपण यांच्यात संलग्न राहायचं आहे. आणि ही माणसं जी अशी येते ना त्यांनी प्रत्येकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला विषय समजून सांगितलं. म्हणून
हा खेळ नव्हे एकुल्याचा, म्हणून मेळ जमविला वैष्णवांचा, एकट्याचं कामच नाही. अमृते दादांनी आज जर बघायला गेलं तर त्यांनी जर त्यांच्या जर मनाला त्यांनी म्हणले असते बास आपल्याला नाम कळे ना, आपल्या जीवाचा उद्धार झालाय बास, इतरांना सांगायची काय गरज आहे, पदरचं पैसे खर्चून त्यांच्या पत्र जायची काय गरज, असं म्हणलं तर आज आपण झालो असतो का. पण नाही, बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असो. ती संतांची जात असते. आई जी असते ना, आईला नेहमी सगळे सम दिसत असतं आणि बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असतो. आपल्याला आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आपल्या जीवनाचा उद्धार होतोय बाबा, मग ह्या जीवाचा का होणे, ही तळमळ कुणाची बी नसते. मग ह्या संसार आपल्याला आता त्यांनी नाम दिलं, आपण जन्माला आलो संसार करायसाठी म्हणतो आपण, तर परमार्थ करायसाठी आपला जन्म, मनुष्य जन्मची परमार्थ करण्यासाठी आहे. संसार हा होत असतो, त्याला काय स्पेशली करायची गरज नाही. तरावया युक्ती असेल तुका नामाच्या नौकेत बसे. हा भवसागर जर तरुण जायचं म्हणलं तर गुरुरूपी दिलेलं नाम आहे, त्या नामाच्या नौकेत आपल्याला बसायचं. नुसतं बसून पण चालणार नाही, त्याच्यासाठी नुसतं नामाच्या नौकेत बसायचं, पाय नाही हलवल्यावर बुडल की नाव, नुसते वल्ले जर नाही केले तर बुडणार ना. त्यासाठी चिंतन, नामाची आवडी तोची जाणार देव, म्हणून त्यांनी कशासाठी सांगितलं, ज्याला नामाची आवड आहे तो खरंच देव आहे. आणि ही साधू संत जे आहेत ना, ही चालते बोलते देव आहेत. असेपर्यंत माणसाला किंमत कळत नाही. ज्ञानेश्वर माऊली होते तोपर्यंत त्यांची किंमत कळली का. ह्या संतांनी दादांनी स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही कधीच. त्याने आपण 2 दिवस कुठं मिळायला जायचं म्हटलं तर म्हणतो ती जजमेंट लावायचं, घेतलं ती करायचं ही करायचं, ह्या गोष्टीचा विचार आपण किती वेळ करतो. तसं त्यांनी मागं पुढं बघितलं का, म्हणून ती संत आहे. आपण त्यांचं अनुकरण करायचं. बाप घोडा बेटा घोडा ज्यादा नाही पण थोडा थोडा, या न्यायाने आपण त्यांनी एवढं केलं. महाराष्ट्राच्या बाहेर कितीतरी ठिकाणी किती दादांची, श्रीपाद बाबांची कीर्ती, कुठं कुठं यांची संत, कुठं जाईल तिथं आपले संत, आपले साधक नाही असं नाही, कुठंही जावं आपल्याला ती भेटणारच. श्रीपाद बाबांचे साधक असतील, अमृते दादांचे साधक, नांदेड कुठं काय कुठं, किती किती त्यांनी एवढी माणसं जमवायची, म्हणजे आपल्या घरातली आपलं आज ऐकत नाही, ऐकते ती का, आपल्या घरातली सुद्धा आपल्याला ही करते. मग त्यांनी एवढंही केलं म्हणजे त्यांनी किती बघा त्यांनी त्याग केलेला आहे. आज आपल्याला इमारत दिसती, एवढी दादांनी केली, पण त्याच्यासाठी त्यांना किती त्याग करावा लागला. एवढ्या सागरात संसारात आपण किती ही समजतो, आपलं किती मन असतं एवढं छान करायचं, ती करायचं, ही करायचं, त्याचा कधी विचार केला का त्यांनी, कधीच नाही. सगळं सोडून बाहेर निघलं, काहीच नाही, ही सगळं नित्य आहे, नाशिवंत आहे सगळं, ह्याच्या जर नादी लागलो तर ह्यात अडकतच जाणार आहे. पण त्यांनी सोडा म्हणून बी सांगितलं, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, ही पण करायचं आणि त्यातनं ही सुद्धा करायचं. आपल्याला जर नुसतं सांगितलं तुम्ही चिंतन करा, भजन करा, संसारातलं काय करा म्हटलं तर आपण करू शकणार नाही. आणि जरी संन्यास घेतला आणि गेलो तर आपली सुद्धा जड भरतासारखी अवस्था होईल. वारीला चाललो आपण तर साधी गोष्ट घरचं बोलतो सगळं, तिथं तर जाताना देवाचं भजन अभंग म्हणत नाही आपण, सगळ्या घरच्या गप्पा निघते. तसं आज आपल्याला ही एवढी दिसते ती साधू संत, पण त्यांनी एका एका शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी 6-6 महिने विचार केलाय आणि त्या शब्दाचं विश्लेषण केले, तेव्हा आज प्रमाण म्हणून शब्द ठरले. इमारत दिसते पण ह्याच्या खाली काही दगडांना गाडून घ्यावं लागले म्हणून आज दिसायला लागले. तसं त्यावेळी सुद्धा विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी मातेनं स्वतःला देहांत प्रायचित्त केलं, म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना आज एवढी इथं गोळा व्हायला लागली लोक पंढरपूरला. ते रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत ही ज्ञानेश्वर माऊलींच्या आई बापांचं प्रतीक आहे. त्यावेळी त्यांना कोणी थरा दिला का नाही. हिथं बघायला गेलं तर सगळं गेल्यानंतर समजतं. म्हणून आपल्याला बाकीच्या काहीच बारा भानगडी करायच्या नाही, फक्त साधू संतांनी जे दिलेलं जे नाम आहे त्याच्यावरच बोलायचं आहे, त्याच्यावरच आरूढ राहायचं आहे ना. पाही पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची आहे पदराड, परिती आवेरून गोचडा शुद्ध काय नसेल ती. गोचडाला कळत नाही की गायच्या कासातच दूध आहे, तसं आपल्याला कळत नाही आपल्या अंतरी आतच परमात्मा आपला देव आतच आहे. अर्जुनाला देव काय म्हणायचे, अर्जुना तुला ह्या सगळ्या गोष्टीतून तू कर्म करून नैष्कर्म स्थितीत राहा, तुला ही कर्म करावंच लागणार आहे. मी करता ह्या गोष्टी तू सोडून दे, माझे आत्ता येतील, माझे चुलतान, माझे बंधू, ह्या गोष्टी तुला अजिबात करायचं नाही. ते 11व्या अध्यायात मग विश्वरूप दाखवल्यानंतर 12व्या अध्यायापासून कळायला चालू झाला की अर्जुनाला बाबा आपण करते कुणीच नाही, करता करविता तो आहे.
चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरे विन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका, विसरले तया थोर झाली आणि पचतील खाणी 84 लक्ष. मग हे जन विसरलं ना त्याला मग झालं पडले वळण इंद्रिय सकळ. आपल्याला म्हणून त्यांनी सांगितलेलं चिंतनाचं आपल्या इंद्रियांना वळण लावायचं. शेवटचा क्षणी येईल कसा या गोष्टीचा भरोसा नसतो. त्यासाठी आपल्या इंद्रियांना मनाला सवय लागली पाहिजे चिंतन करायची. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. तू मनच मी करून टाकलं तर तुला पुढचा प्रश्नच येणार नाही काय. म्हणून मनाला नेहमी भगवंताच्या चरणी लावायचं. मनाकडे सुद्धा मन आता मार्ग हे मनोमार्गे गेला तो येते मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने कधीच पळायचं नाही, मनाला थांबवायचं आहे. म्हणून त्या साधू संतांनी जे दिलेलं जे चिंतन आहे ना ते त्याचंच आपण चिंतन करायचं आणि अनुकरण करायचं. काय ते करीत नोहे महाराज, परी बाह्य अंगे शुद्ध वेद, जयाने घातली मुक्तीची गवंती, मिळविली मांदी वैष्णवांची. काय करणार नाही. एकट्या अर्जुनानं 11 अक्षय्योनी सैन्य स्त्री वेशात असताना एकट्यानं मारलं होतं. पण काय होतं, गुरुकृपा होती त्याची तशी. त्यांच्या संग देव रानावनात सुद्धा हिंडला. देव कशासाठी गेला होता बाबा, साधू बोध झाला तो मरून या ठेलांटायचा. त्यांनी सांगितलेला जो बोध आहे ना ती पांडवांनी अखंड जपला होता. म्हणून देव त्यांच्यापासून बाजूला गेले नव्हते. त्यांच्या बरोबर नेहमी कुठेही आपल्या संग सुद्धा देव आहे पण आपल्याला कळत नाही. आपण असं बोलता बोलता सुद्धा ती करत जाते. म्हणून द्वैत ही देव काय वेगळ्या रूपाने आपल्याकडे येणार नाही. तुमच्यात ह्यांच्यात त्यांच्यात सगळ्यांच्यात देव आहे का. देव नसे अशी कुठली वस्तू आहे का. मी नसे ऐसा कौन उठावं असे कुठलीच एक एवढी गोष्ट सुद्धा नाही. मग देव काय वेगळ्या रूपाने आपल्याला, ही माणसं आहे तीच आपल्यासाठी देव आहे आणि हीच कार्य करणार आहे ती. म्हणून ह्यांच्यातच देव बघायला सांगितलंय. आणि दादा नेहमी म्हणतात तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी काय सांगते तेवढंच बोला, ह्याच्यापेक्षा इतर काहीच बोलायचं नाही. म्हणून जे जाणनीय सुविद्येच्या गावी गुरुतत्वाचे आचार्यपदी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राव आणि धर्माचे निधाम, तेवीच उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. एवढं आपण कशासाठी करतो, व्यवहारासाठी काय बी आपण करतो, खोटं नाटक सगळं. पण परमार्थ हा कशासाठी करायचा आहे बाबा, जन्म आणि मरण बाद करण्यासाठी करायचा. जन्माला आता तर आलोयच पण मरणाची चिंता आपल्याला, प्रत्येक माणसाला मरणाची चिंता लागली. कसं होतंय काय होतंय, कसं होतंय काय नाही. मरण इतकं, मरणाची इतकी भीती बसली आहे ना माणसाला. मरण माझे मरून गेले, झालो मी मज केली अमर. तर दादांनी आपल्याला मरणाची भीती, तुम्ही मरणारी वस्तूच नाही. कपडा काढून टाकल्यानंतर बॉडीला काय फरक पडतो का, तसं ही देह गेल्यानंतरचे आत्मतत्व आहे, तसं त्याला काहीच फरक पडत नाही. आपण मरणारे नाही. त्यासाठी आपण आपल्या मनातली भीती घालवली साधू संतांनी आणि जन्म आणि मरण बाद करून टाकले त्यांनी. पुनरपी जन्मा नाही, पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा मरायचं नाही. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावी फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण विठोबासी गेला. किती वेळा जन्माला यायचं, 84 लक्ष योनी, एक योनी कोटी कोटी वेळा. किती वेळा, किती त्या जीवाला उकडायचं, कुठंच नाही. हे नरकातनं किती वेळा पचायचं हे करायचं सांगा. नरक तर कुठं आहे, ही तर कुठं आहे, आपल्या आईच्या गर्भातच सगळं आहे. पचून पचून गर्भी म्हणती सोहम, बाहेर येता पोहम. ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात असतो त्यावेळेस देवाला प्रार्थना करत असतो की देवा मला बाहेर काढ या पचून नको वाटायला लागले. पण ज्यावेळेस बाहेर येतो तेव्हा कलिजा वारा लागला आणि गर्भी म्हणती सोहम, बाहेर येता पोहम. त्याला परत मग कुडी वाढे बुद्धी वाढे. मग ही भ्रांती पडत जाते. ज्यावेळेस दैन नाडी खंडली त्यावेळेस आपले आणि देवाचा संबंध असा तुटला गेलो. मग संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडी याला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी. किती सांगितले बा एकनाथ महाराजांनी, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तू जर मोकलीला ऐसे नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आवडीने भावे हरिनाम घेस, तुझी चिंता सर्व त्याची आहे. पण कुठलीही गोष्ट करायची आवडीनं करायची. भगवंताला सुद्धा आवडीनं आळवायचं. त्यांनी काहीच सांगितलं नाही. बाकी तुम्ही काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. ठाईच बैसून करा एक चित्तन, आवडी अनंत आळवावा.
बाकी काय सांगितलंय का त्यांनी? पाठ उठा, एवढ्या माळा वडा, तेवढं करा, ही करा, त्यांनी कधीच काय सांगितलं नाही. फक्त दिलेल्या नामावर आरूढ राहावं आणि मला विसरा पण त्या नामाला विसरू नका, असं दादा नेहमी म्हणते. नामाचा विसर पडायलाच नको आपल्याला, कारण विसरले तया थोर झाले हानी. विसरलं की मग घसरलं की मग पडल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपण नेहमी आपल्या अनुसंधानावर राहायचं. आणि ह्या बघायला गेलं तर ही कलियुगात उलट वारायचं, उलटी गंगा वाहतीये. तर ह्यातनं जायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याला नामावर नेहमी आरूढ राहावं लागणार, नाही तर पावलागणीच मन विचलित होते आणि बदलण्याची शक्यता असते. म्हणून आहा कटकटा ये होते, ये मूर्ती लोकीचे उपराटी, येत जरी अर्जुना अवचटे जन्मला तू, तरी झडझडून वहिलाने, ये भक्तीची या वाटेला जिया पावस या व्यंग निजदाम माझे. जरी इथं तुझा जन्म झालाय तरी पण तुला साधन आहे म्हणून सांगितलंय का नाही? या गोष्टीला साधन नाही आहे असं सांगितलंय का? यातनं बाजूला व्हायचा. या आठा प्रहारा माझारी मोठके निमिष बरी देतो जाईल. 8 प्रहारामध्ये एक निमिष बरी जरी तू चिंतन केलं तरी सुद्धा वेळ हणून जाईल म्हणून सांगितले त्यांनी. तीच करत बसून नाही, म्हणजे ती तर करावंच लागणार आहे, पण एवढा जरी वेळ दिला तरी तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संतांनी काय केले, या गोष्टीचं आपल्याला अनुकरण करायचं. बोध आपल्याला साधूंनी जो बोध दिलाय ना, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गाव, झाली संध्या संदेह माझा गेला ना, आत्माराम हृदयी प्रवेश. साधू बोध झाला तो निर्णय साधूने संतांनी आपल्याला कानावचनाची या भेटी ती नाही का, तसं साधूचा बोध झाल्यानंतर आपल्या मग भक्ती बहीण धावून आली गाव, मग सगळ्या गोष्टी होत जाते. आणि मग ममता म्हातारी मरून गेली तेव्हा ममत्व आपल्याला, आपल्या देहावर ममत्व असतं, आपल्या सगळ्या गोष्टींवर ममत्व असतं. कुठली गोष्ट नाही असं नाही, दांडा फुटलेला कप सुद्धा माणसाला टाकून देऊ वाटत नाही, एवढी माणसाचं या संसारावर पगडा बसलेला आहे. ती सजासजी आपल्या नावातच आपण किती अडकलोय सांगा. उपजली या बाळकाशी नाव नाही तयापासी, परी ठेवले या नावाची वो देत होती. आपलं नाव आहे का हे? नाही, जन्मल्यानंतर ठेवले तरी सुद्धा आपल्या किती पगडा बसलाय. झोपीत जरी कुणी हाक मारली तरी आपण पटकन उठतो आणि उभे देतो. तसं या गोष्टी सहजासहजी होणे सोपे नाही. पण साधू संतांनी सांगितलेल्या जर मार्गाने गेलं तर सगळ्या गोष्टी सोप्या. त्या परमार्थ काहीच अवघड नाही. म्हणून दादा नेहमी म्हणतात काहीच अवघड नाही. मानलं तर अवघड आहे, नसेल तर सगळ्यात सोपं आहे. त्यांनी दुसरं काय सांगितलं नाही आपल्याला. की ज्ञानेश्वरी आज दररोज 2 अध्याय वाचा असं सुद्धा सांगितलं नाही त्यांनी. दबाव आणला का कुठल्या गोष्टीचा? ताई आवडीनं करा आणि भावानं प्रत्येक गोष्टीसाठी आवडीने भावे हरिनाम दिस, तुझी चिंता करू, आवडीने सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्हाला कर म्हणलं तुम्ही केलंच पाहिजे. ही गोष्ट त्यांनी कधीच सांगितली नाही, कारण ती आईची जात आहे. साधू संत म्हणजे आपले अमृतदादा म्हणजे आपली आई. त्यांनी कुणालाच कधी खेकसले नाहीत, काहून सांगितलं नाही तुम्ही कितीही करता म्हणले नाही. एका घराला 2-2 वेळा जायचं, तुम्हाला बोलायच लागते, करायच लागते. किती त्यांची तळमळ एवढी कशासाठी असेल? आपण काय त्यांना पैसे दिले का काय करतो सांगा? पण त्यांचं मन कसं असतं बघा, सुपा एवढ्या मनाचे साधू संत असते. आपल्यापुरते ते आकुंचित बुद्धीची नसते, म्हणून त्यांचं विशाल मन असतं, म्हणून त्यांना संत म्हणले जाते. धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन, हेची करणे कामाने बीज वळवावे नाम. धर्माच्या कामासाठी माणसानं कधीच मागे पडायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा धर्म जागृत केला सांगा. आपण जर आपल्या लेकराला मिलिटरीत घालवायला नको म्हणतो, पण ती जिजाऊ काय असते, एकटंच होतं ना तिला सुद्धा पोरगा. आपण एका पोराला पाठवतो काय मिलिटरी, नको बाबा म्हणतो. शिवाजी जन्माला यावं पण शेजारच्या घरात, अशी वृत्ती काय लोकांची आहे. पण आज बी झालं तर धर्माचा राजा म्हणून तेच राजा म्हणून, आणि आज बी झालं तर लेकरापासून एवढं छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांनी तसं केलं ना, महादेवाचा अवतार होता त्यांचा. आणि तुकाराम महाराजाकडे त्यांनी अनुग्रहित सुद्धा होते, रामदास स्वामींकडे काय होते त्यांनी अनुग्रहित, असे त्यांनी साधू ते क्षत्रिय होते, पण त्यांनी सुद्धा हे सगळ्या गोष्टी केल्या. मग आपण का करायच्या नाही? आपल्याला सुद्धा गरज आहे. देवाने सुद्धा आता दादा सुद्धा चिंतन करतात, त्यांनी आपल्याला वाटते त्यांनी पूर्णत्व येत आहेत, तरी सुद्धा ते आपल्याला दाखवण्यासाठी करायचं आहे. तुम्ही पण असं ढिलं पडता, शेवटच्या क्षणापर्यंत नामही
जपायचे. नाम जपावे नसते, आपणच तत्वता पहिलं हर. म्हणून त्यांनी सांगितलंय का कमलकंद आणि दरदुरी नांदणुकी एकेची घरी परी पराजू सेवी जे ब्रह्मरी येर बेडकाची वाटी चिकुलची. काय सांगितले, बेडूक कुठं असते, कमळाच्या खाली असते, बाहेरनं भुंग येऊन पराग हे करून जातात, पण बेडकाच्या वाट्याला चिकुलच कर्म, त्याचं कर्म चिकुलच खायचं म्हटल्यानंतर काय करायचं. एका भोग कर्माचा जरी काही हे असेल तरी माणसानं म्हणून म्हणतात ना, देवाला तुम्ही देऊ नका, देव एक वेळ माफ करेल, पण कर्म कधीच प्रारब्धाखंड भोगून घेतल्याशिवाय सोडत नाही. म्हणून माणसानं कर्मानं चांगलं कर्म करायचं, नेहमी कर्म करून निष्कर्म स्थितीत राहायचा. जे काय कर्म झाला असेल, व्यवहार म्हणल्यानंतर माणसाला थोडेफार संशय, पण भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. माझ्याकडे घ्यायचं नाही, मी करतो जर म्हणला ना, मी 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 ही म्हणतात कोटी ब्रह्महत्या येऊन पाठ थापडली नाही, मी देह म्हणतात कोटी ब्रह्महत्या येऊन पाठ थापडली. नुसतं मी देह म्हणलं तरी मग आपण किती डौल मारतो, मी ती केले, मी ही केले, मी ती केले, मग कसं व्हायचं. तिकडं आपला पापाचा डोंगर वाढत चाललाय आणि एवढं कुठं तर पुण्य केलं तर मी केलं मी केलं मी केलं. तू काय करणार आहे, काहीही करू शकत नाही. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. मग आपण काय करणार आहे. त्यानं जर त्याची सत्ता काढून घेतली तर काय करणार. एक रुपयाला सुद्धा कोणी विकत घेत नाही म्हणते दादाने, मी आजच दुपारी म्हणते. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ती, त्याची जर सत्ता, मग हवा नाही काय, हवेच्या ह्याच्यावर चालते म्हणलं तर नाही, हवेचा सुद्धा चालवणारा वेगळा आहे आणि तोच देव आहे. ह्या जर गोष्टी कळायला लागल्या तर मग हळूहळू हळूहळू. आणि मग त्यांनी काय सांगितलंय बघा, ना तरी निर्दैवाच्या परिवारी लोह्यातल्या आहाती सहस्रावरी परी तेच बैसून उपवास करीत दरिद्रीची. धनाचा हंडा आपल्या खाली आहे, पण आपण काय करतो, धनाचा हंडा आपल्या खाली आहे पण वर बसून भीक मागायला घेतलो. सदैव आपल्या हृदयात आहे, त्याच्याकडे काही त्याचं आपल्या डोक्यात सुद्धा नाही, आपणच देव आहे ना, आपल्या हृदयात देव आहे. बाहेर भीक मागायला लागलो ना, मग जावे फिरती धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी, त्या देवाला जा नवस बोल, ह्या देवाला जा नवस बोल. 900 पोरी होती तर का करणे लागती पती. कशासाठी लिहिलं महात्मा गांधींनी, नाथ महाराजांनी. 900 करून जर सगळ्या गोष्टी होत असत्या तर मग कशाला या गोष्टी होत होत्या सांगा. शेंदरी हेंदरी दैवते कोणी पूजिती भूते किती, आपल्या पोटाची रडती. शेंदरी हेंदरी दैवत काय करू शकणार आहे ती सांगा. त्यांनी साधू संतांनी परकडपणे म्हणून दाखवलं शेंदरी आणि हेंदरी दैवत. आता 2 वर्ष झाले लॉकडाऊन झाले, देवळं बंद आहे ती. काय केलं दाखवून दिलं का नाही या कोरोनानं सुद्धा. किती दिवस जात आहे, किती टाचाचे जात आहेत. जसे त्या पंढरीच्या वाऱ्या म्हणत नाही की, जशा झाडावर मुंग्या करते येरजारा, तशा त्या पंढरीच्या वाऱ्या किती करणार आहे तुम्ही हेरजाऱ्याने, किती हेलपाटे घालणार आहे. देव कधी कळणार तुम्हाला. लाखानं गोळा होता पण देव कुणीकडे आहे, तुम्ही कुणीकडे आहे. देव सदा जवळी असे, या लागे जन कैसे पिसे, पाहू जाता देशोदेशी ज्याचे समजला तो गदगदा असे. देव सदा जवळ आहे पण कळला का. हुडकत बसलो ना आपण, तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्ज. गाडगे बाबांनी म्हणून तर सांगितलं ना, तीर्थात काय दगड धोंडा आणि पाणी, त्याच्याशिवाय काय काहीच नाही. खाना खराब आणि पैशाचा नाश, त्याच्यापेक्षा दुसरं काय. लोक हौशी गौशी नवशी 3 प्रकारची जाते ती वारीला सुद्धा, तसं इथं नाही सांगितलं. गुरु आपण करतो ना, माणसं इतकं डोळं दाखवून कसं जात असते की आम्ही सुद्धा त्यात होतो. त्यांना नाव ठेवण्यात काय आपल्याला, त्यांना नाव ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही, कारण त्यांना कळलंच नाही, मार्गदर्शक भेटला नाही. त्यांच्या कोट जन्मीची पुण्य सामग्री असावी लागते, तेव्हाच या गोष्टी होऊ शकते. त्यांचं कर्म काय असेल ते असेल. आपण अगोदर मी सुद्धा त्यातच होते, ह्याच्यातच होती, पण दादासारखे गुरु भेटले आणि खऱ्या गोष्टीची ओळख करून दिली, हे सुद्धा आमचं खरंच भाग्य आहे. त्यातनं बाजूला काढायचं नाही, ह्यात घ्यायचं म्हटल्यानंतर एकदा लिहिलेली पाठी शक्यतो होत नाही. तसं या साधू संतांनी काय सांगितलं बघा, देव आपल्या हातच आहे पण आपण हुडकायला लागलो कुठं, तिथं 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 इथं. त्याच गोष्टीवर आरूढ राहायचं आहे ना. दादा दुसरं काय सांगतच नाही. तो आपला ज्या वेळेस आपली अवस्था झाली, जीवात शिवाचं ही झालं, जीव आणि शिव यांची भेट झाली आणि विलीन झाली, त्यावेळेसच आपला अध्याय संपला म्हणतात दादा. ज्यावेळेस जीव शिव समान वायात दुर्गमा न घाली मन.
तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावर. पुढे मी तीच सांगितलं अजून ज्ञानेश्वर माऊली किती किती सांगावं किती सांगायचं सांगा साधू संतांना. तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामू विषयावर. विषय आपल्याला ओढतात ना, तिकडं चल इकडं पळ इकडं जाऊया तिकडं जाऊया. चुकून जरी ह्या विषयाच्या नादी लागला ना तरी इथं थोर नागवू नये म्हणून सांगितलं. विषयाला थरा चुकून सुद्धा देऊ नको. पण भरत राष्ट्राचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोरं होती पण पत्त्याला सुद्धा राहिला नाही. विषयाच्या नादी लागला आणि कर्म आपल्या आतच आहेत. महाभारत काय कुठं बाहेर नाही, आपल्या आतच आहे सगळे. कोण आहे ती ही कौरव म्हणजे विषयच आहे. 100 एक म्हणतात 10 म्हणतात लगेचच किती तर होते. मन जर एकदा झालं ना तिकडं गेलं ना मग लगेच सुरू होतंय. मग अहंकार दंभ धर्म ही सगळ्या गोष्टी होत जाते त्याने माणसा नाश पावतो मग या गोष्टींचा. म्हणून आपल्या साधूंना आपल्याला दिलेलं जे नाम आहे त्याच्यावरच आरोग्य राहायचं आणि त्याचंच चिंतन करायचं. बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. त्या ज्ञानेश्वरी काय सांगते ह्याचाच विचार करायचा. शेती कशी आपण बापांचे उतऱ्यावरची आहे तीच फिरतो ना, तसं ज्ञानेश्वरी देव कुठला सांगितलाय. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामेश्वर. राम आपल्या आत असताना कशाला बाहेर हिंडायचं मग. यासाठी फक्त बारीकाईने विचार करायचा. बहुमृगजळ देखोनी डोळा थुंकीची अमृताचा गिळता गळा तोडला परिसू बांधला गळा शुक्ती करणार. मृगजळाच्या जर माग लागून पोट भरत असतं तर मग कशाला होत होतं. मृगजळाच्या मागे जाऊन पोट भरणार आहे का नाही. आपल्या हिथं पाणीच प्यावं लागणार आहे. त्यासाठी नुसतं देव 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 म्हणून रामकृष्ण हरी म्हणून पोट भरणार नाही. त्यासाठी नाम घ्यावं लागेल. नुसतं टोपलं भरलंय तिथं पण आपल्याला मोडून घास घ्यावा लागणार आहे ना तरच पोट भरणार आहे. नाहीतर नुसतं हाय 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 तेवढा देव हाय सगळ्या विश्वात देव भरलाय म्हणून पण चालणार नाही. राम श्री राम असता ठाऊक का शरण जाता वशिष्ठ. राम स्वतःला देव प्रभू रामचंद्र देव समजत होते ना. हनुमंतांनी त्यांची कशी भ्रांती घालवली तरी पण वशिष्ठाशी शरण जावं लागलं त्यांना. आणि श्रीकृष्णांना सांदीपानी ऋषिकेशच्या आश्रमात 12 वर्ष लाकडं सुद्धा तोडवलं. त्यांना गुरु करावा लागलाय मग आपण का करू नये. का कळू नये माणसांना की बाबा हेच गोष्टी खरे येत्या ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. नामच एक खरं आहे. बाकी ही दुःख सुख जी आपण ज्या गोष्टीला सुख मानतो ना आपण सुख कशाला मानतो. बंगला गाडी ह्या सगळ्या गोष्टी ही तर सुख आहे गाव. लाईट जाऊ दे आता इतक्यात लगेच दुःख येते. 5 मिनिटं सुद्धा इथं सुख मिळणार नाही. ह्या संसारात जर सुख म्हणायचं झालं तर इंगळाच्या हातरुणावर झोपल्यावर काय अवस्था होईल ती अवस्था होणार आहे. इच्छाचे इंगळे जे असते ते त्याच्यावर जर हातरून टाकून झोपलं तर किती दंश होणार आहे. तेवढी संसारात सुख म्हणणाऱ्या लोकांना ही सुखाचं पांघरून घेऊन आलेलं दुःख आहे. म्हणून सुख किती असतं जवा सुख असे जवा पडे. दुःख पर्वत आहे एवढे. जवसा एवढ्या सुखासाठी आपण किती दुःख झेलतोय. पण साधू संतांच्या पायापाशी सुख ही अखंड आहे. त्यांनी काहीच सांगितलं नाही. सुख वसे एकेट आहे बहुपायी संताची. म्हणून तिथंच गेल्यानंतर सुख आहे. साधू संतांनी आपल्याला काय त्यांनी आपल्या संसारात येणाऱ्या गोष्टींना वेगळेपणा ही करा म्हणून सांगितलं नाही. संकट ही प्रत्येकाच्या कर्मानुसार देह प्रारब्धानुसार ही येणारच आहे. ती त्यातनं तरुण जाण्यासाठी जी युक्ती आणि बुद्धी असते ती तरुण जाणारी बुद्धी ही साधूची बुद्धी असते. त्यातनं तरुण जाण्यासाठी जी सामर्थ्य असतं ना तीच सद्गुरु कृपा आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय. तीच त्यांनी सांगितलंय. प्रत्येकाच्या कर्माचा भोग आहे ती प्रत्येकाला भोगावंच लागणार आहे. देवाला चुकला नाही. हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी जनकाची कन्या श्रीरामाची कांती आधी रूप सीतामाई ते दुःख भोगी. हरिचंद्र तारा राणी वाही डोंबा घरी पाणी सागरी जन्मले उमाकांती तोही दारोदारी भीक मागे. मग एवढं देवासारख्या देवाला सोसावं लागलं या. मग माणसाला आलं तर काय आहे. प्रत्येकाच्या प्रारब्धाचं जी कर्म आहे ती भोगल्याशिवाय जाता येत नाही. त्यातून करून जाण्यासाठी गुरुकृपा असते आणि गुरु असतो. गुरुच आपल्याला सामर्थ्य देत असते. तर तरावया युक्ती असेल तुका नामाच्या नवकीत जसे म्हणून त्यांनी म्हणले की साधू संतांचे प्रमाण आहे की ही काय तुम्ही आम्ही लिहिलेलं नाही आणि ही किती दिवसाचं आहे तरी आत्ता लिहिले काही असं वाटते. प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरीतली अशीच आहे. म्हणून आणि आपली काय अवस्था झाली माहिती आहे तैसी हा ममतेच्या लवळ सवळी माते न पावतीची बापुडी म्हणून जन्म मरणची या दुथडी डहुळती ठेवी.
अर्धा देह आपला काळाच्या तोंडात आहे, गेलेलं आयुष्य तर गेलं, तरी आपण आपलं अजून चालूच आहे हव्यास, ती आणायचं, ही करायचं, ह्या गोष्टी. मग आता कधी कळायचं येडं म्हणून? ती येडं आपण एक स्टँडर्ड येडं आहे. येडं कसं गबाळ गोळा करतोय ना, तसं आपण सुद्धा करतोय. पण ती कसं आहे, ते कसलं कसलं सामान गोळा करतोय ना, आपण भारी भारी गोळा करतो, एवढाच फरक आहे आपल्या. आपण सुद्धा एक येडा या संसारात पडलेले. त्यासाठी देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. तिथं आपलं काहीच नाही तरी आपण एवढं गोळा करतोय. दादा म्हणतात ना बा, एवढे चपल्याचे जोड असतील त्यातला एकही संघ येणार नाही, साड्यांचा इतका ढिगारा असेल त्यातला एक सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. इथलं सगळं हितच ठेवावं लागतं. देह सुद्धा येत नाही नेता तर मग कशासाठी एवढं करायचं? करा, पण विवेक पुत्र आपला जागा ठेवायचा नाही. काय एवढं करून काय करणार आहे? एवढं अट्टाहासा कुठल्या गोष्टीचा करायचा नाही. त्यांनी सांगितलंय जी मूलभूत गरज आहे, आता स्वयंपाक ही करावंच लागणार, ह्या सगळ्या गोष्टी चालवायच्या, त्या पण आती करू नका कुठल्या गोष्टी, जेणेकरून की ह्याचा विसर पडेल. आपल्या दिलेल्या साधू संतांनी ते नाम आहे ना, त्याचा विसर पडेल अशा काही गोष्टी करू नका. इतकं पण अडकू नका संसारात. संसारे असावे असून नसावे, भजन करावे वेळ करा. तुम्ही टिचून भावकीच्या उरावर करा म्हणत नाही तर दादानी. तसं प्रत्येक गोष्ट करताना जगामध्ये ब्रह्मदिसे एवढे देव सगळ्या ह्याच्यात भरलाय. मी एकच सोनी नाना करून, सोनं म्हणल्यावर माझ्या लक्षात आले म्हणून आपण फक्त सांगितले माझी या विस्तारलेपणाचे नावे, हे जगची नोहे आगोली, जैसे दूध मोराले स्वभावी तेच उदय. माझा विस्तार सगळ्या जगात भरून उरलाय. आता आपली मूर्त आपण मग कसं म्हणतो, देव कुठं आहे? आता ही जर सृष्टी बघायला गेलं तर ही भगवंताच्या मायेपासून निर्माण झालेली सृष्टी. तसं एखाद्या राजाने जर खोट्या जर मोत्याचा हार घातला तरी आपल्याला ती खरा वाटतं. तसं झालंय, भगवंताच्या सावलीपासून ही सृष्टी निर्माण झाली, त्यामुळे आपल्याला ही खरी वाटायला लागली. गुरुविना कळे ते ना कळे, ना कळे ते कळे. गुरु केल्यानंतर ह्या गोष्टी कळायला लागले की बाबा ही सगळं नाशवंत जे दिसतंय ही सगळं एक दिवस नाश पावणार आहे. नाशवंत डोळ्याने काय दिसणार आहे? म्हणून आपल्या अंतरीच्या डोळ्याने बघायला सांगितले. आपला जो तिसरा डोळा आहे ना, त्याने फक्त आतला आपला देव, हीच गोष्ट खरी. जे दिसे ते न दिसे, न दिसे ते दिसे. देव ही बघायची वस्तू आहे का? देवाचा फक्त अनुभव घ्यायचा आहे आपण. देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव गाव कोठे काही. वायू वसे एके ठाई, खरी त्याचे बिराडाचे नाही. वायू वसे बिराडाचे नाही. त्याला कुठं आहे का? कुठल्या गोष्टीचं त्याचं अमुक अमक्या ठिकाणी असं आहे, तिथं बसताना बसवलंय असं आहे का? नाही. म्हणून देव ही सगळ्या विश्वात भरला, ती बघायची वस्तूच नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्त्री, किंबहुना चराचर आपणची घर. म्हणून त्यांनी कशासाठी प्रमाणे लिहून ठेवले ओव्या ज्ञानेश्वर, हे विश्वच माझे घर आहे सांगितलं. ऐसी मती मनानं ज्या वेळेस ठरवलं ना, खरंच देव आहे सगळ्या विश्वात भरला, आपल्याला अनुभव आला ना कुठल्याही गोष्टीचा, तर मग किंबहुना चराचर आपणच झालं. मग आपण ती वेगळं आहे का? देव देव म्हणून व्यर्थ काही निज देव मुळी कोण, ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवाना, अखंडित करा सेवा त्याची म्हणून सांगितलं. कुठला देव सांगितला साधू संतांनी? जावा पंढरपूरला, बद्रीनारायणला जाऊन या, काशीला कशाला जातात दूर, तुमच्या घरात पंढरपूर. म्हणून कसं सांगितले त्यांनी, कशाला जाताय दूर, तुमच्या घरातच आहे, तुमच्या आतच आहे, सगळ्या विश्वात भरलाय. ह्या गोष्टीसाठी ह्या करता वेगळं कुठं जायची गरज नाही. काही न लगे येते एक भावाची कारण. देवानं काहीही मागितलं नाही, देव सुद्धा आपला भाव घेतो. प्रत्येक गोष्ट आपण कसं विचार करतो, काहीच देवानं मागितलं नाही. देवाला देण्यासारखे आपल्याकडे काहीच नाही. काय देणार आहे आपण? फक्त भाव दे म्हणून सांगितलंय. तुला आपल्याला उपयोगी वस्तू नाही अशी या संसारात कुठलीच नाही, सगळं आपल्याला लागतेच. त्याला काय देऊ शकणार आहे? भाव. म्हणून मन द्यायला गेलं तरी सुद्धा मन सुद्धा हे करायला. म्हणून फक्त काही देऊ नको तुझं, फक्त एक माझ्याचं मला भाव दे. भाव फक्त सांगितलाय त्याने, तसा भाव असा आवडीने भावे हरिनाम देश, तुझी चिंता सर्व तेच. आवडीनं फक्त भावानं देवाला जपायला सांगितले. दादा नेहमी म्हणतात तसा भाव व्हावा लागतो. आणि भावेविना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कायचा कळे. गुरु केल्याशिवाय अनुभव कुठल्या गोष्टीचा कसा येईल?
संदेहच जाणार नाही आपला. मग मनात संशय नेहमी येणार, काय करायचं, कसं करायचं, कुठं हाय का ना, मग खरं का खोटं, ह्या गोष्टी कधी कळणार? अनुभव आल्यानंतरच आपल्याला कळणार की बाबा गुरुने आपल्याला तसा अनुभव आणून दिला, दादा तुम्हीच देव आहे म्हणून सांगितलं ते. म्हणून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. जसे की बीजची झाले तर अथवा भंगारचे आळण करू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. आता सोनं आणि सोन्याची मूर्ती वेगळी आहे का? एकच आहे. तसं आपण आणि देव ही वेगळं नाही. बीजच झाले तर एवढ्या एवढ्या बीजापासूनच झाड तयार झालं ना. तसं त्या साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यासाठी त्याच्या बुडात पाणी घालावं लागतं. म्हणून आपण फक्त चिंतन करायचं, बाकी काहीच करायची गरज नाही, सगळं आपोआप होऊन जाईल म्हणून सांगितले त्यांनी. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणवा. प्रत्येक ह्याच्यात देव आहे म्हणून सांगितलं. तर भक्त प्रल्हादाला कसं ज्या वेळेस कुठं आहे तुझा देव सांग म्हणतो हे हिरण्यकश्यपू, त्यावेळेस कुठल्याही काष्टात आहे, पाषाणात आहे, सगळ्यात वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्र तया विनरिता ठाव कोटी, ह्या ह्या खंबात सांग म्हणल्यानंतर बरोबर खांबावर लाथ मारल्या देवाला प्रगट व्हावं लागतं. तसा पण त्यांचा विश्वास होता ना. मनाचा विश्वास पाहिजे ना आपला की बाबा खरंच आपण देव, ही गोष्ट आपल्या मनानं पक्की केली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला देव आपणच देव आहे. नामाची आवडी तोची जाणार देव. ज्याला नामाची आवड आहे ना तो देव झाल्याशिवाय राहत नाही. मग असंच जगणं काय करायचं आहे सांगा. मग काय म्हणते ते तसं निंब निंबोळी भरून आला परी त्याचा कावडी अशी सुकाळू झाला. काय उपयोग आहे मग? संसाराला आला ह्याला आणि ओझे वाहून मेला, जन्माला आला ह्याला आणि ओझे वाहून मेला. मनुष्य जन्माचं सार्थक करायचं असेल तर गुरुला शरण जावं लागेल, खऱ्या गुरुला शरण जावं लागेल. आणि त्यांनी सांगितलेलं नाम, साधूंनी संतांनी सांगितलेलं जे नाम आहे आणि त्यांनी सांगितलेले विचार आहे त्याचाच आपण विचार करायचा. आपली बुद्धी तिथं अजिबात लावायची नाही आणि लावून पण काय उपयोग नाही. त्यांनी आपल्याला एवढं दिलं की त्यांनी कधीच वाटलं नाही की त्यांना ह्याला एक थोडं देवा, त्याला जसं आहे जसंच्या तसं त्यांनी आपल्या हातून आणून दिलं. अशी ही संतांची कृपा असते. म्हणून जग ही संतांच्या पुण्याईवर तरतू बघा. आपण इतकी संकट येते ती महाराष्ट्रात, पण साधू संतांच्या पुण्याईवर तरते. आता इथं मंगळवेढ्यात बघायला जर गेलं तर 150, 200, 100-150 संत होऊन गेले. संत दामाजी पंत असतील, हे नेहमी दुसऱ्यासाठी जगले. साधू संत स्वतःसाठी काहीही करत नाही. पाण्यात आपण घागर टाकली तर जोपर्यंत मुकळी आहे तोपर्यंत पाण्यावर तरंगते, आत पाणी गेल्यानंतर बरोबर बुडते. तसं आत काय घ्यायचं नाही आपल्याला, बाकीचं स्वतःसाठी काय करायचं नाही. तसं साधू संतांनी त्या एवढी जर माणसं उपाशी, संत दामाजी पंतांनी काय केलं, ज्या वेळेस दुष्काळ पडला आणि लोकांना अन्न मनाची पाळी आली त्यावेळेला त्यांनी त्या कोठारी त्यांच्याकडे होती सांभाळायला. बिदरचा राजाचं वर्चस्व होतं त्या धान्याच्या कोठाऱ्यांवर. त्यावेळेस त्यांनी माझं एकट्याचं काय झालं तर होती, पण इतकी जर वाचणार असतील तर माझं काय होईल ती होईल. त्यावेळी त्यांनी विचार केला माझ्या लेकरांचं काय होईल, माझं इथे मुळीच केला नाही. दुसऱ्यासाठी जगणार आहे त्याचं पुढं सगळं त्याला असतं. त्यावेळेस त्यांनी बाजूला झाले आणि सगळं धान्य लुटले म्हणून कळल्यानंतर राजाला तिथं राजानं बंदिस्त बांधून नेलं दामाजी पंतांनी. त्यावेळेस मोल विठू महाराजचं रूप घेऊन देवाला मोल त्यांचं चुक्त करावं लागलं का नाही. तसं नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असतो. रडकं व्हायचं नाही देवापाशी. ती मागायचं ही मागायचं ही गोष्ट मागायची का? धन हे प्रारब्धाच्या नुसार आहे. धन मान हे प्रारब्धाच्या ह्याच्यानुसार आहे. एखाद्याच्या नशिबात नसेल तर किती जरी अट्टहास केला तरी ती मिळणार नाही. त्यासाठी प्रारब्ध कर्मच असावं लागतं. म्हणून साधू संतांनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश. त्यासाठी त्यांनी सांगितलेल्याचं फक्त अनुकरण करायचं आणि बाकीच्या गोष्टी कुठल्याच नाही. संत मीराबाई असेल, कोण होती ती मीराबाई? भिकाऱ्याची मुलगी होती का? मेवाडच्या राजाची लेक होती, पण कसा अनमान फटका लागला होता सांग. तसं देवासाठी येडं व्हावं लागते. गोविंद गोविंद मना लागली याच्या, बाकी काहीच करायचं नाही. तिला असा एक छंद लागला की ती माझा जीवाचा उद्धार कुणीच केला नाही. म्हणजे किती पुण्य असेल बघा त्यांचं. आपल्याला 80-90
मरायला टेकले तरी त्यांना वाटत नाही की जीवाचा उद्धार व्हावा आणि आपण कशासाठी जन्माला येऊन काय करतोय. ऐकून ऐकून नुसतं पंढरीच्या वाऱ्या केल्या, नुसतं रामकृष्ण हरी कानावर ऐकून नुसते भ्रमातच असे जीव आले आणि असे चालले. कधी माणसं कळायची, कधी त्यांची सुधारणा व्हायची. साधू संतांनी म्हणून ही सुधारवण्यासाठी जन्म घेतला या पृथ्वीला. दादासारख्यांनी, श्रीपाद बाबासारख्यांनी, रामदास बाबासारख्यांनी, अजून वेगळं काय सांगायचं, आप्पा असतील, यांनी किती टाक्याच्या टाक्या तेल संपवले असतील पण फिरले. त्यांनी केले, त्यांनी दादांना घेऊन फिरले. ह्या म्हणून दादा म्हणतात नेहमी मला इथे यायला हा दादांमुळे आप्पांमुळे मिळाला. आणि आप्पा कुठं कुठं गेलं नसत्याला, कुठं गाडीवर फिरला असत्याला, कुठं नाही तिथं सगळ्यांची नुसतं एक फोन करूच तर आप्पा हजर असतात. म्हणून ती संत असते, ती साधू संत. उगं कुणाला बी म्हणलं जात नाही, त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. त्यागातूनही पुण्य मिळेल. कुठल्याही गोष्टीचा त्याग केल्याशिवाय कुठली सगळंच म्हणलं तर होणार नाही. त्यासाठी मज हृदय सद्गुरु ज्यांनी तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून सद्गुरू आपल्या हृदयात आहे. त्यांचं गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वर, गुरुच साक्षात परब्रह्म. कुठलं सांगितले, सद्गुरूला काय उपमा दिली, सगळ्या विश्वातील देव आहेत. आज बी जर पांडुरंगाच्या मंदिराला जायचं म्हणलं, आपण द्वैतात धरायचं, तर त्यांनी पहिल्यांदा नाम घे आणि मग देवाची भेट आहे. पहिल्यांदा नामदेव आहे आणि मग देवाची भेट झाली. तर त्यांनी नामदेव महाराजांना किती कसं सांगितलं. नामदेव महाराज एकदा हे संत गोरा कुंभारांनी सभा भरवली होती, संत मेळावा भरवला होता. त्यावेळेस मुक्ताबाईला थापटणं देऊन थापटून बघायला सांगितलं होतं की कुणाचं मडकं कच्चं आहे आणि कुणाचं पक्का आहे, ही बघायला सांगितलं होतं संत मुक्ताबाईला. तर त्यावेळेस समध्यांची थापटण्यानं थापटून बघितलं. ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यावर थापटणं मारल्याबरोबर नामदेव असे फुगले आणि हे केले. त्यावेळेस मग मुक्ताबाईला विचारल्यानंतर मुक्ताबाई म्हणली समध्यांची मडकी भाजलेली, पण नामदेव महाराजाचं मडकं कच्चा आहे. नामा कच्चा दे कच्चा नाही गुरु का बच्चा म्हणल्यानंतर मग नामदेव महाराजांना राग आला ना. त्यांनी पांडुरंग देव त्यांच्याशी बोलायचा, त्यांच्या हातचं दूध प्यायचा. नामदेव महाराज म्हणजे काय हे नव्हते. तर देवा एवढं तू माझ्याशी बोलतोय, माझ्याबरोबर माझ्या हातचं दूध पितोय, पण 10 वर्षाची मुक्ताबाई मला म्हणते की तू कच्चाच आहे अजून. मुक्ताबाई म्हणत असेल तर बरोबर आहे म्हणते, तुला विश्वात्मक देवाचा साक्षात्कार झालेला नाही नामदेवा, त्यासाठी तू आवड्या नागनाथला जाऊन सोबत खेचरांना शरण जाते म्हणून सांगितलं. त्यावेळेस नामदेव महाराज गेल्यानंतर मग गुरु केल्याशिवाय कुठल्या गोष्टी कळत नाही त्या. मग विश्वखेचर गुरु असे सद्गुरू असे झोपलेले आणि पाय महादेवाच्या पिंडीवर ठेवलेले होते त्यांचे. म्हटल्यानंतर त्यांनी बघून म्हणायला लागले काय गुरु ते पाय पिंडीवर ठेवल्यात, देव ती आणि त्याच्यावर पाय कसं ठेवून झोपायचं. मग बरं महाराज पाय तुम्ही पिंडीवर ठेवल्यात, मी आता थकलोय म्हणते, मला काय माझं पाय उचलत नाही, तर तूच बाजूला काढून ठेव म्हणल्यानंतर मग नामदेव महाराज उचल त्याचा पायाने बाजूला ठेवायला जाते. तर तिथं सुद्धा महादेवाची पिंड येते. त्यावेळेस त्यांना अनुभव आला आणि त्यांनी शरण गेले, पाय धरले. मग ही सगळी सृष्टीच शिवरूप आहे. मग कुठं नाही ठेवणार नाही, प्रत्येक ठिकाणी ठेवल तिथं शिवलिंग तयार व्हायला लागले. सगळं हे नामच आपलं शिवरूप आहे ना. त्यामुळे सगळ्या विश्वात ही एकच देव भरलेला. मग त्यावेळेस त्यांनी वाटणी येताना कुत्र पोळी घेऊन जात असते म्हणल्यावर थांब देवा तूप लावून देतो म्हणते. मग त्यांना सगळ्या विश्वात देव दिसायला. मग कुत्र्यात बी गाढवात बी नाथ महाराजांनी गंगेचं पाणी आणून गाढवाला पाजलं. त्याच्यात देव नव्हता का, त्यालाच गेलं म्हणायचं. तसं आपल्याला सुद्धा प्रत्येक ह्याच्यात जवळ दुजे घडी तव संसार भेजोडी. ज्यावेळेस आपल्याला दुसरंच वेगळं आणि आपलं वेगळं दिसायला लागलं त्यावेळेस आपण संसार म्हणजे काय, जन्माला येणं आणि मरणं, ही बात करण्यासाठी परमार्थ करायचा आहे. तर आपल्याला दुजं घडू द्यायचं नाही. सगळ्या विश्वात आपण आपल्या सकट एकच आहे, आपणच देव आहे. त्यांच्या सहित आपण सगळे एक विश्व भरले. म्हणून आपल्याला संसारात अडकायचं नाही. संसार म्हणजे की जन्माला मग ती कुणीही करतं, कुत्री करते, ती मांजर करते, आपण सुद्धा केला, पण पुनरपी जन्माला यायचं नाही, पुन्हा एकदा मरायचं नाही. किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण विठोबासी गेला. म्हणून आपला तर एक देव करून घ्या, एकच धरावा चित्ती आणि राई रोखमायचा पती, बास ह्याच्या पलीकडे देव नाही. आणि ज्ञानेश्वरी
सांगितलेली वाचायची, दुसरं काहीच नाही. म्हणून सद्गुरूंनी गुरु दाविली या वाटा धुनी बुद्धीचा मळकटा. म्हणून त्यांनी काय सांगितले, गुरुनी दावलेल्या वाटाने जायचं आहे आपल्याला, दुसरं काहीच करायचं नाही. तीर्थ तटा धुनी बुद्धीचा मळकटा म्हणून त्यांनी असं सांगितलंय. त्यांनी सांगितलेल्याच मार्गाने जायचं म्हणून आपण आणि त्यांनी वेगळं म्हणायचं नाही. पाणी आणि पाण्याचे पातळपणा हा वेगळा नाही का हो का तरंगू लहान परी सिंधूसी नाही तुम्ही तैसा ईश्वर मी आन वेगळा नाही. पाणी आणि पाण्याची लाट वेगळी नाही, तसं आपण आणि देव वेगळं नाही. जरी आपल्याला वेगळं भासत असलं पै गगन जेवढे जैसे गगनी पाहून तेवढाचे असे सहज हलविल्या वेगळा जसे एरवी गगन तेची तो हा दृष्टांत झाला. तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पीजे तरी आभासी काही निर्विकल्पी जरी तेत नाही मीच मी आहो. काय सांगायचं राहिलं अजून, त्यांनी किती सांगायचं. सगळीकडे तरी तो मी सकळ दे येत ऐसा विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळी असे. देवाने आपला पत्ता कुठं सांगितला, तरी तो मी सकळ दे. आता एखाद्या माणसाचा जर पत्ता आपल्याला माहित असेल तर आपली फसवणूक होणार नाही. मग आपल्याला देव बघायचा आहे म्हणलं तर आपण कुठं हुडकणार, गुरुंना शरण जावं लागणार. त्याच्याशिवाय देव आपल्याला शक्यच नाही, त्या गोष्टी करू शकत नाही माणूस. पत्ता जर माहित असेल तर मग राईट फाईट जाऊ शकतोय आपण. आणि ते पत्ता आपल्याला साधू संतांनी सांगून आपल्याला त्याची अनुभूती आणून दिली. म्हणून त्यांनी तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐक ज्ञानेश्वरीतली पहिल्या नंबर 9व्या अध्यायातली पहिल्या नंबरची. एक लक्ष जर इकडे दिलं तर सर्व सुखाला पात्र होते. माणूस सुख कुठं हुडकते, सुखालाही जरी तू करसी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक त्याने तू अवघाची सुखरूप होशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरसी. कुठली देह ही पंढरी काया ही पंढरी ना आत्मा हा पांडुरंग नांदू तो केवळ पांडुरंग. तर देहच ही पंढरी म्हणून सांगितले, आत्माच हा देह ही पंढरी आणि आत्माची पांडुरंग म्हणून सांगितले. पंढरीची वारी आहे माझे गुरु अनेक न करी तीर्थ व्रत एकादशी करी न उपवास गायीन मुखी नाम आहार निशी नाम विठोबाचे घेईन निवाचे बीज कल्पांतीचे पुराण. तर ही झालेली सेवा तुमच्या देववृंदांच्या तुमच्या देववृंदांच्या चरणी अर्पण करते. जे काय चुकीचं असेल ते या प्रारब्धाचा भोग समजावा आणि जे काय बरोबर असेल ते माझ्या सद्गुरू अमृते दादांचं श्रीपाद बाबांचं असेल ज्ञानेश्वर माऊलींचं असेल तरी मज हृदय सद्गुरू ज्याने तारिलो हा संसार करू म्हणून मी विशेषात त्या रूप विवेकावर या न्यायातून मी 4 शब्द या देहाने 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. जय हरी जय हरी. बोललेले लेकरू वेळी वापडी उतरे तरी करी क्षमा अपराध महाराज नाही विचारलं. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदानी जे कळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे ग्रहो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिळ जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो दुजे वंचित देवा हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी घेत तू दयाता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव दिवसांचे चंद्रमे जे आलांजन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरेव तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तेही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवाविजी येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा
मोठे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु समर्थ तुकाराम महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय सद्गुरु सच्चिदानंद अमृतेदारान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्व साधु संतन की जय।